डॉक्टर अनिता भिवांडी यांचे स्वागत करते. तर आपल्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे जे आलेले आहेत ते आहेत डॉक्टर अनिता भिवांडी मॅडम आलेले आहेत. त्यांचं क्वालिफिकेशन आहे MSc BEd आणि त्यांनी PhD मॅथमॅटिक्समध्ये केलेलं आहे. सोपं नाही आहे मॅथमॅटिक्समध्ये PhD करणं सोपं नाही आहे, सोपं नाही. त्यानंतर त्यांचे अचिव्हमेंट्स पण फार आहेत. त्यांचे 2 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. त्या सर्टिफाईड काउन्सिलर सुद्धा आहेत. एक्सपर्ट इन वैदिक मॅथमॅटिक्स असं आहे. त्यानंतर टीचर आयडॉल अवॉर्ड त्यांना प्राप्त झालेला आहे. भारत एक्सलन्स नॅशनल अवॉर्ड सुद्धा प्राप्त झालेला आहे. राष्ट्रीय गौरव आयकॉन अवॉर्ड हा सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे नारी रत्न आयकॉन अवॉर्ड. त्यांचं एक्स्ट्रा कॉन्ट्रीब्युशन असं आहे की ते गेस्ट लेक्चर स्कॉलरशिपचे प्रोग्राम जे असतात तिथं त्या गेस्ट लेक्चर घेतात. त्यांना 8 वर्षाचा केंद्रीय विद्यालयामध्ये शिकवण्याचा अनुभव आहे. केंद्रीय विद्यालयामध्ये शिकवणं सोपं नाही आहे. त्यांनी 8 वर्ष तिथं शिकवलेलं आहे. आणि अटल राष्ट्रीय भक्ती राष्ट्रीय अवॉर्ड सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे. तर आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. तर आपण आपलं भाग्य समजूया आणि यांनी खान सरांचे पण आपण धन्यवाद देऊया, कारण त्यांनी इतके चांगले व्याख्याते आणि इतके छान गणिताशी निगडीत असलेले पाहुणे आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत. धन्यवाद. 1 1 1. Can you hear me? Yes. Can you hear me? Okay. 111. 1000. एक हिंट देते. कशाचा स्क्वेअर आहे? कोणत्या नंबरचा स्क्वेअर आहे? 2025. आणि मोठ्यातलं मोठं मान हे मोजलं जायचं. त्यावेळेला एक लक्षात घ्या, तुम्ही आज फक्त वास्तू पाहायला जाता, तिथं जाता तिथं दगडाची रचना, त्याचं माप अंतर कशाहून करत असतील ते थोडीशी संकल्पना करा ना. आज कॅल्क्युलेटर आहे काही त्याच्यासाठी, पण त्या काळामध्ये सुद्धा आपलं हे प्रगत होतं. म्हणजे साधारणतः आपण पाहिलं की वेदांच्या काळापासून हा सगळा भाग आपला गणिताचा चालू झाला. एक लक्षात घ्या, 108 गणित तज्ञ येऊन गेले आपल्याला. म्हणून मी संकल्पना बाजूला का ठेवली की थोडंसं कानावर गेलं पाहिजे ना पुढच्या समाजात की गणिताने आपल्याला काय दिलेलं आहे. डॉक्टर अनिता भिवांडी मॅडम यांना मी आपले मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार. सर्वप्रथम रामानुजन व अनेक जे काही आपल्या भारतातले तज्ज्ञ विद्वान गणितज्ञ जे झालेले आहेत त्यांना वंदन करते. सगळ्यांनी आता सगळे आपले भारतीय जे काही गणितज्ञ होते त्यांचं उल्लेख केलेलाच आहे. तर ते काय मी परत करत नाही आहे. परंपरा ही शूरवीरांची नररत्नांची खाण, इथे निपजले राजे योद्धे मुत्सद्दी विद्वान. आपल्या भारतात अनेक असे विद्वान झालेले आहेत. सरांनी सांगितल्याप्रमाणे झिरोचे जे इन्व्हेन्शन आहे ते आपल्या भारताने दिलेले आहे. वैदिक मॅथ्स आहे ते आपल्या भारताने जगाला देणगी दिलेले आहे. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय डॉक्टर रमा भोसले मॅडम, आजचे प्रमुख मार्गदर्शक श्री प्रधान सर, तुम्हा सर्वांना प्रेरणा देणारे महाराष्ट्र लोककार्य सेवा संस्था व अमरदीप बालविकास संस्थेचे संस्थापक आदरणीय खान सर, त्यांना सदैव साथ देणाऱ्या माननीय सलमा खान मॅम, माननीय बिराजदार मॅम, गणित विभागाच्या प्रमुख डॉक्टर निलिमा पाटील मॅम, आदरणीय बिराजदार मॅडम, आमचे समन्वयक सर्वांना प्रोत्साहित करणारे ताकमोगे सर, ताकमोगे मॅडम आणि आपले सर्व गणितप्रेमी मंडळ. सूत्रसंचलन खूपच छान केलेलं आहे. आता वेळोवेळी मी जे काही इम्पॉर्टंट आहे म्हणजे सगळ्यांनीच खूपच चांगलं सांगितलं आहे. गणिताचे महत्त्व सांगितलेलं आहे. गणित म्हणजे आपल्याला अवघड सूत्र, आकडेमोड किंवा कॅल्क्युलेशन त्याच्यामुळे खूप जणांना भीती वाटते, परंतु आपण तसे नाही आहोत. आपण सर्व गणितप्रेमी आहोत.
त्यामुळे थोडक्यात सांगायचं म्हणजे गणिताला आपण भयाचा विषय न मानता आपल्याला तो एक जीवन जगण्याची प्रणाली आहे. गणित हे आपल्याला जीवन कसं जगावं हे शिकवत असतं. प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आहे. प्रत्येक अडचणीतून आपण काही ना काही मार्ग काढू शकतो. जसं गणितामध्ये आपण प्रत्येक उदाहरण सोडवतो तसं जीवनातली अशी कोणती अडचण नाही की तिच्यात आपल्याला सोल्युशन सापडणार नाही. म्हणजे आपल्याला जीवन जगण्याची जी काही प्रेरणा आहे, मॅडमने थोडक्यात उल्लेख केला होता की गणित हे आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा आहे. ती एक विषय नाही आहे. मॅथमॅटिक्स इट इज नॉट जस्ट अ सब्जेक्ट, इट इज कनेक्टेड टू अवर पास्ट. आपल्याला ते पास्टची माहिती देतं, आपल्याला जीवनाचं जे काही प्रेझेंट काळ आहे त्याच्याबद्दलही माहिती देत असतं आणि फ्युचरच्या बाबतीतही तो माहिती देत असतो. तर गणिताची जे काही इम्पॉर्टन्स आहे, सरांनी बोलता बोलता एक वाक्य बोललं तर तो मी श्लोकात सांगते की यथाशिका मयुराना नागांनो मनियो तथा तद्व वेदांग शास्त्रांना गणित मुहूर्त वर्तते. अर्थात जिस प्रकार जे काही मयूर आहे, मयुराचे जे काही शिकांचे जे स्थान आहे ते मस्तकावर आहे, नागांमध्ये मनीचे जे स्थान आहे ते देखील मस्तकावर आहे, त्याप्रमाणे सर्व सब्जेक्टमध्ये म्हणजे सगळे सब्जेक्ट इक्वल आहे असं काय आपण वी आर नॉट कम्पेअरिंग, परंतु गणित हे सर्वश्रेष्ठ आहे. नो वन कॅन रन अवे फ्रॉम दिस मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स इट इज अ वर्ड विच इज डिलाइटफुल फॉर समवन लाईक अस अँड विच इज नाइटमेअर फॉर द अदर्स. But friends, no one can run away from this. Everyone has to face it. Either he is a shopkeeper, big doctor or engineer. In each field, mathematics is important. आतापर्यंत बऱ्याचजणी गणिताची छान छान पोएम केली, त्याचं सौंदर्य सांगितलं आहे. तर आता आपण एक मुख्य मुद्दा मी थोडा आता माझा थोडा सब्जेक्ट चेंज केला की म्हटलं आता जे आपल्यासमोर जे विद्यार्थी आहेत त्यांनी खूप एक चांगला डिसिजन घेतलेला आहे की ते शिक्षक होणार आहे. आय ॲप्रिशिएट युअर डिसिजन. कारण की शिक्षकी पेशा होण्यासाठी म्हणजे आपल्याला खूप एक धैर्य लागत असं, हिंमत लागते, पेशन्सची गरज आहे. मे बी त्याच्यामध्ये थोडासा पैसा कमी आहे पण रिस्पेक्ट खूप आहे. पण याशिवाय आजच्या काळात जर तुम्हाला बघायचं असेल की इतकं लिमिटेड नाही आहे मॅथमॅटिक्ससाठी. तुम्ही मॅथमॅटिक्स ही मेथड निवडलेली आहे तर त्याला जे काही तुमच्यात करिअर अपॉर्च्युनिटी आहे त्या विषयाकडे आपण वळूया. कारण की सरांनी खूप सारं इतिहास आणि त्याचं आधुनिक गणिताची माहिती दिलेलीच आहे. पण मी तुमच्या आता भविष्यासाठी दृष्टीने थोडंसं एक हे केलं की सगळ्यात त्याच्या ज्या करिअर अपॉर्च्युनिटीज आहे त्या आपण बघू की आता तुम्ही गणित मेथड निवडलेली आहे तर मग त्याच्यानंतर तुम्ही पुढे काय काय करू शकणार आहे. सर्वप्रथम तर आहेच आपल्यासमोर प्रोफेसर आणि टीचिंग हे प्रोफेशन आहे. इट इज अ व्हेरी रिस्पेक्टफुल प्रोफेशन. त्यानंतर तुम्ही डॉक्टरेट करू शकतात. भरपूर आहे, असं काही नाही की शिक्षकी पेशांमध्ये आता भरपूर करिअर अपॉर्च्युनिटीज आहे. तुम्हाला ऑनलाईन क्लासेस घेता येतात, फॉरेनलाही आपण इथं बसून शिकू शकतो. त्यामुळे असं काही आपण हे नाही करू शकत की समजा डॉक्टर इंजिनिअरने झाले असाल, कधी कधी एक वाटतं मुलांना की अरे आपण BEd करतोय मग आपल्याला थोडंसं काही कमी येतं आहे का. पण आपल्याला थोडं कमी न सांगता सरांनी जो काही संकल्प केला की मी जे पण करेन ते मी चांगलं करेन, कोणत्याही क्षेत्रात जाल आय विल डू द बेस्ट. तर त्या पद्धतीने जे काही तुम्ही आता सरांना एक दान दिलेलंच आहे आणि ते खूप चांगलं त्यांनी दान घेतलेलं आहे आपल्याकडून. सगळ्यांनी स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपण एक चांगलं काही ना काही करू शकतो. याशिवाय काही जे करिअर अपॉर्च्युनिटीज आहे, प्रोफेसरचं सांगितलं तर डाटा सायन्स आहे. इट इज अ व्हेरी युजफुल. म्हणजे आजच्या काळात जर आपण बघितलं तर आपल्याला खूप पैसा कमवून देणारं क्षेत्र असं आपण म्हणू शकतो. कारण की आजच्या काळात पैशाची गरज आहे सगळ्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी तुम्हाला मॅथमॅटिकल मॉड्यूल जे आहे ते अनालाइज करायला उपयोग होतो. लार्ज डाटा सेट्समध्ये डिराइव्ह इन्साइट्स करतो. म्हणजे जो काही आपण आता स्टॅटिस्टिक्स शिकताय तुम्ही BEdला, तर स्टॅटिस्टिक्स इज युजफुल इन इट्स फील्ड. आणि त्या ठिकाणी डाटा सायन्समध्ये पण तुम्ही करिअर करू शकतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, मशीन लर्निंग आहे, त्या ठिकाणी बिल्ड अल्गोरिथम अँड मॉडेल्स फॉर द AI सिस्टीम. नाउअडेज AI इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो यू शूड अपडेट युअर नॉलेज. असं नाही की आपण BEd झालेलं आपलं नॉलेज आपण थांबायचं नाही. अजूनही आम्ही आमचं ज्ञान जे ग्रहण करतच असतो. त्यामुळे आता तुम्हाला खूप सारे करिअर अपॉर्च्युनिटीज आहे. AIमध्ये तुम्ही करू शकतात. तुमचे जे काही अल्गोरिथम आहे ते आपण स्वतःही डेव्हलप करू शकतो. ॲक्च्युअल सायन्स एक डिपार्टमेंट आहे. त्या ठिकाणी ॲक्सेस फायनान्शियल रिस्कसाठी तुम्हाला चांगला स्कोप आहे. इन्शुरन्स, पेन्शन्स आणि इन्व्हेस्टमेंटसाठी आपण मॅथमॅटिकल मॉडेल्स आपण यूज करू शकतो. इन्व्हेस्टमेंट ॲनालिसिस होऊ शकतात. बँकर यूज द मॅथमॅटिकल मॉडेल्स फॉर द ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट डिसिजन. इवन इफ यू विल बिकम अ टीचर ॲज अ साईड बिझनेस ऑल्सो यू कॅन डू these professions.
सो आय हॅव चूजन दिस. इकॉनॉमिक्सचं झालं तर त्या ठिकाणी मॅथमॅटिकल मॉड्यूल जे आहे आपल्याला ते ॲनालाइज करायला इकॉनॉमिक डाटा जो आहे तो ट्रेनसाठी आपण त्याच्यासाठी यूज करू शकणार आहोत. पॉलिसी ॲनालिसिस आहे, यूज स्टॅटिस्टिकल अँड मॅथमॅटिकल टूल्स टू क्राफ्ट पब्लिक पॉलिसीज. स्पेस सायंटिस्ट वर्क ऑन द कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन फॉर द स्पेस एक्सप्लोरेशन. इस्रो, नासा हे जे काही मोठ्या मोठ्या आपल्या संशोधक जे आहेत संस्था त्या ठिकाणी देखील आपल्याला मॅथमॅटिशियनची खूप सारी गरज असते. क्रिप्टोग्राफर, इट इज अ व्हेरी बिग फील्ड. डेव्हलप सिक्युअर कम्युनिकेशन सिस्टीम्स. सॉफ्टवेअर डेव्हलपर, फील्ड ॲप्लिकेशन रिक्वायरिंग स्ट्रॉंग मॅथमॅटिकल नॉलेज सच ॲज अ गेम डेव्हलपर अँड सिम्युलेशन्स. आता तुम्ही B.Ed केलं आहे, B.Ed केल्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज कॉम्पिटिशन मॅथमॅटिक्स एक नवीन सब्जेक्ट आला आहे. त्यातही तुम्हाला करिअर अपॉर्च्युनिटीज येणार आहे. गेम डिझायनर आहे, त्या ठिकाणी देखील आपल्याला खूप सारे करिअर अपॉर्च्युनिटीज आहे. बायोस्टॅटिशियन्स आहे, बायो मॅथमॅटिशियन स्पेशलिस्ट आहे, मेट्रोलॉजिस्ट आहे, ॲस्ट्रॉनॉमर आहे. ॲस्ट्रॉनॉमरमध्ये देखील आपण मॅथमॅटिक्सचा खूप सारा उपयोग करू शकत असतो. म्हणजे खूप सारे टेक्नॉलॉजी आहे. फायनान्शियलमध्ये तर पदोपदी आपल्याला मॅथमॅटिक्सची गरज आहेच. सगळे जे काही मॉड्यूल बनवले जातात, अल्गोरिथम बनवले जातात, जे काही कॉम्प्युटरमध्ये मोठे मोठे सॉफ्टवेअर आहे ते ऑल डिपेंड ऑन मॅथमॅटिक्स. आता जे मी माझा रिसर्च होता त्याच्यामध्ये पण आम्ही डिफरन्शियल इक्वेशनचे कंपाऊंड इंटरेस्ट काढायचे छोटे छोटे फॉर्म्युले केले होते, किंवा बायोसेन्सर्सचा जो कसा तुम्ही यूज करणार आहे, मेडिकल फील्डमध्ये तुम्ही कसा यूज करतोय. म्हणजे आपल्याला खूप सारे अपॉर्च्युनिटीज आहे. डेली लाईफमध्ये तर आपल्याला माहितीच आहे, सकाळी वेळ बघितल्यापासून आपल्याला मॅचची सुरुवात होते. किचनमध्ये गेलं की मोजमाप लागतं, सगळं किती घ्यायचं, काय प्रमाण घ्यायचं. त्यानंतर आपल्याला दुकानात गेलो म्हणजे बाकी डेली लाईफमध्ये तर गरजेचंच आहे. पण आता आपण एक फ्युचर ॲस्पेक्टमधून जर बघितलं तर देर आर सो मेनी अपॉर्च्युनिटीज. यू कॅन डेव्हलप युअर नॉलेज, यू कॅन गेन युअर नॉलेज. इफ यू वॉन्ट एनी इन्फॉर्मेशन यू कॅन कॉन्टॅक्ट अस. आपल्याकडे काही काही ठिकाणी मी ॲज अ ट्रेनीमधून पण ठेवते, म्हणजे माझे कोचिंग क्लासेस आहे त्या ठिकाणी ॲज अ ट्रेनी तुम्ही येऊ शकतात. वैदिक मॅथ्सचे पण आपले स्पेशलाइज चालूच असतात, त्यांचेही आपण ट्रेनिंग देतो. अदरवाईज काहींना जर जॉबही पाहिजे असेल त्यांच्याही आहे, तुम्ही येऊन कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि जर तुम्हाला बेस्ट अपॉर्च्युनिटी मिळाली तर तुम्ही जाऊही शकतात. कारण की आता खूप सारे आपल्या इथून आले, त्यांना मोठ्या मोठ्या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉब लागले, IASचा स्टडी करतायत, ती एक तुम्हाला बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे की असं नाही की फक्त आपल्याला शिक्षकच बनायचं, शिक्षक तर बनायचं, तो तर सर्वोत्तम व्यवसाय आहे. पण त्याबरोबरीने इफ यू हॅव पोटेन्शियल यू कॅन डू मोर अँड मोर थिंग्स. तर त्यामुळे आपल्याला मॅथमॅटिक्समधून जर आपल्याला एकच गोष्ट करू शकतो. आता डाटा सायन्सची तर माहिती दिलेलीच आहे तुम्हाला मी. स्पेस आहे, इकॉनॉमिक्स आहे. तर आपण आता बघितलं आहे की इट इज अ लँग्वेज ऑफ युनिवर्स. मॅथमॅटिक्स इज अ लँग्वेज ऑफ युनिवर्स. कुठेही जा तुम्ही, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, मॅथमॅटिक्सची लँग्वेज ही सेम राहणार आहे, नंबर सिस्टीम सेम राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे पूर्ण स्काय इज द लिमिट आपण म्हणू शकतो. इट कनेक्ट अस टू द पास्ट, हेल्प अस टू अंडरस्टँड द प्रेझेंट अँड प्रिपेअर अस फॉर द फ्युचर. लेट अस embrace math not just as a tool but as a way of